दक्षिण कोकण आणि गोव्यानजीकच्या अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. ते पुढच्या काही तासात उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह रत्नागिरी आणि रायगड या परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात एरवी आपल्याला अनेक प्रवासी नौका दिसतात, पण सध्या समुद्र खवळलेला असल्यानं त्या नौका बाजूला सारण्यात आल्यात. तसंच पुढील 2 ते 4 दिवस मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. मुंबईत आज रात्रीपासून पाऊस जोर पकडण्याची चिन्ह आहेत. तसंच हवामान विभागानं उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळनं घेतलेला आढावा. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये एक सिस्टीम कमी दाबाचं क्षेत्र हे तयार झालेलं आहे आणि ते पुढील 36 तासामध्ये आपल्याला आणखी तीव्र होत उत्तरेकडे सरकताना दिसणार आहे आणि ज्यामुळे रत्नागिरी असेल, दक्षिण कोकण असेल किंवा मग उत्तर कोकण असेल, इथं आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. मी सध्याला आहे गेटवे परिसरामध्ये आणि गेटवे परिसरामध्ये आपल्याला या वेळेला अनेक प्रवासी नौका ह्या पाहायला मिळत असतात. मात्र एकूणच समुद्र हा खवळलेला आहे. मच्छीमारांना देखील समुद्रामध्ये पुढील 2 ते 4 दिवस न जाण्याचा इशारा हा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आणि अशातच आपण सध्याला बघू शकतोय की ज्या नौका आहेत त्या देखील इथनं बाजूला गेल्याचं दिसतं आहे. प्रामुख्यानं जर का पाहायचं तर रत्नागिरी आणि रायगडसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये देखील आज रात्रीपासून मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो. उद्याला देखील मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता ही भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला पुढील 3 ते 4 दिवस हा मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन विजय देसाईसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. पाहूयात पर्यावरण अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी या संदर्भात आणखी काय माहिती दिली आहे. अरबी समुद्रात गोवा आणि दक्षिण कोकणाच्या किनारपट्टीजवळ गुरुवारी पहाटे एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये या कमी दाबाच्या क्षेत्राचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता IMDने वर्तवली आहे. हे डिप्रेशन कोकणाच्या किनारपट्टीला समांतर उत्तर दिशेला सरकणार आहे आणि साधारणतः 24 तारखेच्या आसपास ते किनाऱ्याच्या अगदी जवळ येऊ शकतं आणि खास करून मुंबईच्या आसपास येऊ शकतं, असं काही मॉडेल्समधून वर्तवण्यात आलेले आहे. या पुढच्या 2-3 दिवसांचा हा अंदाज पाहिल्यास संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाट क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी पण